बातमी आता भिवंडीच्या राजकारणातून आहे। काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही एकत्र आहोत असं बाळामामा म्हात्रे यांनी म्हटलेलं आहे। नारायण चौधरी यांनी भाजप सोडली, आमच्या इथे त्यांचा सन्मान होईल असं देखील बाळामामा म्हात्रे यांनी म्हटलंय। 20 तारखेनंतर भाजपचे किती नगरसेवक काँग्रेसमध्ये येतील ते स्पष्ट होईल असंही म्हात्रे म्हणतात। काय वेगळी समीकरणं भिवंडीमध्ये पाहायला मिळणार आहेत? उद्या महापौर होईल असं बोललं जात आहे। काय कशा पद्धतीने समीकरणं जुळली आहेत का? कारण 44चा जो फिगर आहे, मॅजिक फिगर, ती गाठता येणार आहे का? भिवंडीमध्ये जी सेक्युलर फ्रंटची स्थापना झाली आणि त्या विचाराने काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार आम्ही एकत्र आहोत आणि गेल्या अनेक दिवसापासून 9 फेब्रुवारीला मी स्वतः आव्हान केलं होतं की जेही लोक सेक्युलर विचारांचे असतील त्यांनी आमच्या सहभागी व्हावा, त्यांचं आम्ही स्वागत करू आणि त्यांचा सन्मानही करू। आणि त्याच्यामुळं आज नारायण चौधरी आणि त्यांचे काही सहयोगी हे सेक्युलर फ्रंटमध्ये आलेले आहेत आणि म्हणून आम्ही त्यांचं स्वागतही केलेलं आहे आणि नक्कीच त्यांचा सन्मानही करू। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। त्यामुळे आता भिवंडीमध्ये नेमकी कोणती राजकीय समीकरणं बघायला मिळतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। आम्ही एकत्र आहोत भिवंडीमध्ये काँग्रेस आणि NCP असं बाळामामा म्हात्रे म्हणतात।